बैठकीमध्ये जी 4 नोव्हेंबरला माननीय श्री नितेशजी राणे साहेब पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांची आज इथे बैठक झालेली, त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं की येत्या अधिवेशनात आम्हाला न्याय मिळवून देण्याचं त्यांनी सांगितलं होतं। परंतु जर या अधिवेशनात यावरती कुठलाही ठोस निर्णय झाला नाही तर या पारंपरिक मच्छीमारांतर्फे आंदोलन तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुठलाही सहभाग घेणार नाही। कारण या पारंपरिक रापण संघामध्ये बहुतांशी हे मच्छीमार कोकणात इथल्या आहेत आणि ते सर्वसाधारण सर्व मच्छीमारही या उपजीविकेवर राहतात। तसेच जास्तीत जास्त मतदार हे पारंपरिक मच्छी संघाचे सभासद आहेत, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण आम्ही सहभाग घेणार नाही। तसेच गरज पडल्यास आम्ही आंदोलनाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहोत। नोव्हेंबर ज्यावेळी पालकमंत्र्यांची आपली बैठक झाली त्यावेळी ज्या बैठकीमध्ये जे निवेदनं दिली त्यामध्ये आपले जे काही पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांना प्रत्येक सभासदांना मिनिमम 20,000 रुपये मिळावे या अनुषंगाने, जेणेकरून आज पारंपरिक मच्छीमार आहे व उपासमारीची वेळ आलेली आहे। जे वादळी दृश्य चालू आहेत, जे अनेक संकटामध्ये तो आपलं काम करत असताना सुद्धा यावर्षी प्रत्येक रापण संघाची मला वाटतं 2 ते 3 रापण संघ नुकतेच चालू झालेले, म्हणजे सुरुवात केलेली, जेणेकरून ह्या वादळी दृश्यामध्ये जे पालकमंत्र्यांशी आम्ही ज्यावेळी संवाद साधला त्यावेळी त्याने म्हणाले की जे आता येणाऱ्या अधिवेशन आहे त्यामध्ये येणाऱ्या मच्छीमारांना मी न्याय देण्यासाठी हक्काने भांडणार आहे। ह्या आश्वासनाने त्यांच्या आश्वासनांना उत्तर देताना आम्हाला वाटलं की खरोखरच आपले पालकमंत्री आम्हाला काहीतरी त्यांच्याकडनं आशा आहे। अशा अनुषंगाने सुद्धा आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो। तरी पण त्याच्यानंतर सुद्धा आपला जर अधिवेशनामध्ये जर आवाजच उठला गेला आणि मच्छीमारांना त्याचा न्याय जर मिळत नसेल तर त्यावेळी आज जी आपली तातडीची बैठक घेण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये असं ठरलं की जेणेकरून जर आपला अधिवेशनामध्ये कुठलाही मुद्दा उपस्थित झाला नसेल आणि आपल्याला तो ठोस मुद्दा नसेल तर आपण येणाऱ्या जे निवडणुका आहेत त्यामध्ये आपण सहभाग घ्यायचा नाही। कदाचित आपल्याला संघर्ष करण्याचा वेळ ज्यावेळी येईल त्यावेळी आपण आंदोलनही करण्यासाठी आपण तत्पर आहोत। अशा अनुषंगाने अनेक आपली चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये येणाऱ्या जे का अधिवेशन आहे त्यानंतर आपलं पारंपरिक मच्छीमार खरोखरच त्यांना समाधान उत्तर नाही मिळालं तर शक्यतो ह्या गोष्टीकडे आम्ही अवलंबून राहणार आहे असं पारंपरिक मच्छीमारांच्या वतीने आम्ही तुम्हाला जाहीर करत आहोत।